रसिकांनो नमस्ते. सर्वांना शुभ सकाळ. प्रत्येकाच्या जीवनात भरपूर अडचणी येतात. कधी कधी त्यावेळेस आपण खचून जातो, परंतु ती खचून जाण्याची वेळ नसून स्वतःला सावरण्याची वेळ असते. त्याच खचलेल्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी एक मदतीचा हात हवा असतो, जसा अर्जुनाला कृष्णाचा होता. वाईट परिस्थिती कशी पण असो, पण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग हा नक्कीच असतो. अशा परिस्थितीत तुम्हाला एक मदतीचा हात हवा असतो. हाच हात कधी मित्र बनून येतो, तर कधी परिवार, तर कधी चांगले सुविचार. सुविचार वाचून किंवा ऐकून आपल्याला अंधारात एक प्रकाशाचा किरण दिसतो. अशाच प्रकारचे काही निवडक सुविचार आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. चला तर मग सुरू करूया आजच्या सुविचारांना. अशा माणसांबरोबर राहा जी वेगळ्या ध्येयाबद्दल बोलतात. अशा माणसांबरोबर नको जे इतर माणसांबद्दल बोलतात. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका. पावलोपावली येतील कठीण प्रसंग, फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका. तुमचे ध्येय इतके मोठे ठेवा की पराभूत जरी झालात तरी तुम्ही इतरांपेक्षा जास्तच उंची गाठलेली असेल. कष्ट इतक्या शांततेत करावं की यश नक्कीच धिंगाणा घालेल. जर यशाच्या गावाला जायचे असेल तर अपयशाच्या वाटेनेच प्रवास करावा लागतो. पैसा नसलेल्या माणसांपेक्षा ध्येय नसलेला माणूस खूप मोठा गरीब असतो. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. लोक जेव्हा तुमच्या विरोधात बोलतील, आवाज वाढवतील, तेव्हा घाबरू नका. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही. खेळाडूला फक्त जिंकायचेच असते. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि निवडक सुविचारांसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.